घर, शेती पूर्णपणे पाण्यात गेलेली, संसार उघड्यावरती पडलेले, सगळं काही उद्ध्वस्त झालेलं असताना हॉटेल अमृतधाराचे मालक जाधव हे पूरग्रस्तांसाठी देवदूत म्हणून पुढे आलेत। पाहूयात चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। सीनामाईनं घेतलेल्या रुद्रावतारानं सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांना जणू गिळंकृत करून टाकलं। आपल्या प्रकोपानं सीनेनं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केली, अनेक संसार उघड्यावर आणले। सीनेच्या तडाख्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, शिंगोली, तरटगाव, पीरटाकळी अशा गावांसह आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांची पुरती वाट लागली। या गावातील रहिवाशांचे डोळ्यातून घळाघळा येणारे अश्रू आणि चेहऱ्यावरील दुःख हे सीनेच्या प्रकोपाची दाहकता स्पष्ट करतात। इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी या भागात जाऊन इथली परिस्थिती जाणून घेतली असता सीनेच्या महापुराचं एकूणच भीषण वास्तव समोर आलं। सीनामाईनं सगळं काही संपून टाकलेलं असताना आणि जगण्याचा तसंच जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना अशा वेळी पूरग्रस्तांसाठी जणू देवदूत बनून हॉटेल अमृतधाराचे मालक प्रमोद जाधव, अंजली जाधव हे समोर आले। जाधव कुटुंबीय हे अहोरात्र पूरग्रस्तांसाठी झटत आहेत। शिंगोली, तरटगाव यासह इतर वाड्या वस्त्यांमधील 50हून अधिक कुटुंबांमधील 200 पेक्षा जास्त नागरिक आपल्या जनावरांसह 22 सप्टेंबर पासून हॉटेल अमृतधारामध्ये वास्तव्यास आहेत। जाधव कुटुंबियांनी स्वखर्चानं त्यांच्या नाश्त्यासह जेवणाची आणि राहण्याची सोय केली असून इंजिनियर सोमनाथ दावणे युवा मंच आपल्या परीनं शक्य तेवढी मदत यासाठी करत आहे। नागरिकांसह पशुधनाची ही व्यवस्था करत त्यांची देखील चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे, जी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे। या सर्व पूरग्रस्तांसाठी चांगल्या दर्जाचं जेवण आणि नाश्त्यासह राहण्याची ही सर्वोत्तम सोय करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं पूरग्रस्तांना मोठा आधार आणि दिलासा मिळाला आहे। अमृतधारा हॉटेलचे जाधव यांची ही सेवा आणि आधार अशा परिस्थितीत खूपच मोठा असल्याचं सोमनाथ दावणे हे इन सोलापूर न्यूजशी संवाद साधताना म्हणाले। मग आता पुढचा ज्यांना वाड्या वस्तीवरती सोय आहे त्यांचं ठीक होतं, पण ज्या लोकांना म्हणजे वस्तीच पाण्यात गेली आहे किंवा सोयच नाही राहण्याची, घर आहे ती फक्त खालच्या साईडला किंवा गावातले काही बाधित कुटुंब आहेत, तर त्यांना एक सोय आसराचा निवारण नव्हता। मग त्यावेळेस ह्या अमृतधारा ह्या हॉलच्या आणि हॉटेलच्या मालकांना मी फोन केलो स्वतः की मालक म्हणलं असं तुमचा हॉल आम्हाला भाड्याने मिळेल का? ह्यांनी म्हणले भाड्याने असेल तर मी काय देणार नाही, असल्या कारणांना मोफत असेल तर सांगा मी लगेच देतो म्हणले, आणि बेमुदत देतो, कुठलाही मोबदला नाही घेता बेमुदत देतो। तुमचे कुटुंब सगळे ही जे काही बाधित आहेत त्यांना किती दिवस पण तुम्ही इथं ठेवा, मी तुम्हाला 1 रुपया विचारणार नाही। अशा परिस्थितीमध्ये जर समाजाच्या पाठीमागे थांबलो तर माझा असण्याचा ह्या हॉलचा ह्या हॉटेलचा तुमच्या गावात ह्या उपयोग काय सांगा? मग मला आमचं मन भरून आलं, म्हणलं असं कोणीतरी असल्या ह्याच्यात बरं ते दोन्ही संकट आहेत आमच्यावर, आसमानी पण वरनं पाऊस पण पडायला लागला आहे, घरी बी उठले ती, मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं कोणतरी निवारा देणं ही फार मोठी गोष्ट आहे। त्यामुळे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं प्रथमतः आभार व्यक्त करतो की एवढ्या ह्या 50-60 कुटुंबाचं स्थलांतर करायचं। इथं बघा वारासुद्धा लागत नाही, पाऊस लागत नाही, 12 हॅलोजन लावले, ती फॅन चालू असते, तिथं रातभर लाईटी चालू असते, त्या एवढ्या सगळ्या मोठ्या मनानं। आणि त्यांच्या हॉटेलमध्ये जी काही शिदा होता ते 2-3 दिवस त्यांनी सगळे त्यांचे डबे रिकामे होस्तोवर पहिला दिलं। माझ्या हॉटेलमध्ये आता काय मी त्याचं ठेवून काय करू, सगळ्या लोकांना करून खाऊ घालतो। 2-3 दिवस यांनी त्यांचा सगळा शिदा संपेस्तोवर दिला। दरम्यान या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांशी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी संवाद साधला असता त्यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे खूप काही सांगून जाणारे होते। घरं गेली, शेती गेली, जनावरही गेली, संसारच उघड्यावर आला, आता जगायचं कसं, अशाच भावना पाणावलेल्या भरल्या डोळ्यांनी या लोकांनी व्यक्त केल्या। परिस्थिती किती भयानक आहे हेच यातून दिसून येतं। भाड्यानेच राहतो आम्ही, पण आमचं सगळंच गेले, आता आम्हाला काय मिळणार? सगळं घर गेले पूर्ण, भाड्यानं राहतो पण आम्हाला काय मिळणार? आमचं घर नाही, तुम्ही इथले रहिवासी नाहीत म्हणतात लोक आम्हाला, मग आम्हाला आमचं कसं होणार आहे? गावातल्यांना मिळेल पण आम्हाला कसं मिळणार? आम्हाला राहण्यासाठी दुसरं घर, थोडा जागासुद्धा मिळावा वाटेच्या कडेला, रोडच्या कडेला। आमच्या घरावर खूप भरपूर पाणी, लांबून बघितल्यावर घर दिसतच नाही आमचं। पाण्याला बघून लय भीती वाटत होती, आता घरी जायची खूप अडचण आहे मला, पाक चिखल आहे वाटेला।
आमचं घर पाण्यात आहे, पाणीच आहे आमच्या घरात, घरावर सुद्धा पाणी आहे. शाळेला जायला सुद्धा आता आम्हाला पाक चिखल, जरा पाऊस पडला की लगे आमच्या वाट्याला चिखलच होते पाक. आता तर पूर्ण चिखल आहे वाट्याला. घरी गेलं की आता घरात सगळा चिखलच आहे. आम्हाला राहण्यासाठी दुसरं घर, थोडा जागा सुद्धा मिळावा वाटेच्या कडेला, रोडच्या कडेला. आमचा मालक बी शेतात धंदा केलेला आहे, मुलगा बी शेतात आहे, 2 लेकरं घरात, समजा बाजूने पाणी आमच्या शेतात. पुन्हा आम्हाला काढायला सुद्धा ना, मुलगा बाहेर गेलेला होता, 2 मुली सून आम्ही एवढ्या पाण्यातनं बाहेर निघालो. आमची गुरं सुद्धा आता पाण्यात येते, कोंबड्या पाण्यात येते, पाण्यात येते, कुत्रं सुद्धा पाण्यात आहे. तिथं जायला सुद्धा वाट सुद्धा नाही. आता वड्यातनं वाट जायला एवढा मोठा खड्डा पडलाय, तिथं जायला सुद्धा त्या वस्तीवर. तर आम्हाला साहेबांनी मॅडमनं आम्हाला लईच आसरा दिला आणि आमची सगळी सोय केली, खाण्यापिण्याची, आमच्या मुलाला राहण्यापिण्याची आमची व्यवस्था केली आणि त्यांना आशीर्वाद लागू द्या त्यांच्या लेकराबाळांना. पण इथून आम्हाला गेलं तर आमच्या घरी लईच अडचण आहे. आमची चिखलानं पावसानं सगळे आमच्या अडचण करून ठेवलेले. आमच्या घरात आत्ता पाणी आहे, घराच्या वर पाणी आहे सगळं. आता इथून जावं तर त्या घरामध्ये राहायला सोय नाही. उलट आणि इथं गावामध्ये घर आहे तर हे सुद्धा पावसाच्या पाण्यानं सगळं, नदीच्या पाण्यानं आमचं सगळं वाटोळ केलेलं आहे, घरदार सगळं भिंती पाडलेली. तर आम्हाला साहेब पुढं लईच अडचण आहे. गाय जित्राबं आमची लेकरं आता पावसा पाण्यात गेलं तर घाणीत राहायला लईच कठीण आहे. पण शेवट आमचं घर सुद्धा आहे का नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. माझं गेलं या कामाला, थंड वाजून ताप आला, त्याला रातभर झोप आली नाही लेकराला माझ्या. तसंच कामाला पाठवलं. मग आता दवाखान्याला न्यावा तर पैसा नको का एकाला माझ्या न्यायला. तसंच काम करायला गेलं या, थंडी वाजून ताप आला तर चहा सुद्धा प्यायला मिळाला नाही. सकाळी गेलं तर असा वनवास उठला आमचा, लई बाहेर बेकार झालं या. कष्ट करून खातो, आम्हाला कशाचा आधार नाही, शेताबाडीचा कशाचा आधार नाही. आम्ही कष्ट करून खाण्यावर राहावं. जेव्हा कामाला जावं तेव्हा आम्ही आणावं. ह्या पावसानं नदीनं आमचं लई भयंकर वाटोळं केलेलं आहे. तुम्ही जरा काय करायचं एवढं करा आमचं चांगलं. काय माझी 2 लेक आहे, ती 2 लेकरं घेऊन सांभाळतो सगळं. माझं घरदार गेलं वावर, काय नाही घरात खायला काय सुद्धा नाही आहे. शर्ट घेतली नुकती, ज्यांना दूध खायला तिथे शर्ट बी गेले दोन्ही वाहून माझे. लय मोठं नुकसान झालं की घरात काय सुद्धा नाही खायला. आता इथं खायला आलं मी, इथं माझंच पोट भरावं लागलं, नाही तर पोट सुद्धा भरलं नसतं माझं. मला रोडवर येऊन भीक मागायची वेळ आली असते. माझी बायको नाही, आई नाही, कोण नाही, मी स्वतः एकटा करून खातोय. सगळं माझं पूर्ण गेलं, काय सुद्धा नाही. जेवगाव का मरावं अशी माझी अवस्था झाली. शेतकरी काम केले, कामाचे पैसे सुद्धा देत नाही. हॉटेल अमृतधाराच्या जाधव कुटुंबियांनी दिलेला आधार, संकटकाळी दाखवलेली माणुसकी ही खूप मोठी आणि न विसरता येणारी असल्याच्या भावनाही या निमित्तानं इथं वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. आणि जाधव कुटुंबाने आम्हाला भयंकर सहकार्य केलेलं आहे. हॉटेल मालकाने भयंकर सहकार्य केलं. कोण दारात उभा राहू देत नाही. त्यांनी आसरा दिला. 4-5 दिवस झालं सगळे सोय केले. त्यांचं उपकार विसरताच येत नाही. ह्या मालकानं मग सोय केली. हे मालक आम्हाला, आम्ही हात जोडताव त्याला. लय चांगलं केलं आम्हाला. कसं तर आसऱ्याला बसवलं ते नाही आणून, आमच्या पोटा पाण्याची सोय केली. घरादारात राहत ना आम्ही, एवढं चांगलं राहायला लागला. सगळं केलं. उपास आहेत तर उपासासहित त्यानं चहा सोय केली. उत्तम जेवणाची सोय आहे आणि गरम पाण्याची पण सोय आहे. महिलांना, लहान मुलांना टॉयलेटची ती सगळी 1 नंबर सेवा सुविधा इथं उपलब्ध आहे आम्हाला सध्या. म्हणजे जसं घरात आम्ही राहतोय तसं सेम इथं राहतोय. जेवणाची, राहण्याची, खाण्याची, पिण्याची कसलीच अडचण नाही आहे. आणि अमृतधारा म्हणजे हे एक आमचं कुटुंब नव्हे तर आमचं एक घर झाल्यासारखं आहे. इथं आपलं जेवण पिवण इथंच असतं. कुठे ह्यांच्या जेवण वगैरे इथं खाऊन इथं झोपायचं. जात नाही. 4-5 दिवस गेलो नाही सोलापूर. जी काय ती यांच्याकडून म्हणजे सहकार्य भरपूर झालं. लय नाही म्हणता आता 22 तारखेला पूर आला गावात. तेव्हापासून जे गावातले व्यक्ती होते ते सगळ्यांना स्वखर्चातून आमच्या स्वतःच्या ट्रॅक्टरमधून पुराच्या ट्रॅक्टर असा पाण्यात अर्धा बुडत होता, त्या पाण्यातून सगळ्यांना बाहेर काढलं. आणि मग आज सकाळी मग गावात जेवणाची थोडी हे होत होती, हालापेष्टा होत होती. मग मामींना एक कॉल केला. मामी म्हणले हां तुमच्याकडे तुम्ही आहेत ना, मग या, मी सगळं देते, तुम्ही या म्हणले. आम्ही मुंबईला पण गेलो होतो सगळे सोबत मिळूनच. मग मामींनी कॉल केला. मग ह्या भैयाला मी सकाळी एक कॉल केला. भैया म्हणलं आपल्याला गावात जेवण आणायचं आहे, तुझा ट्रॅक्टर घेऊन चल जाऊया म्हणलं. ह्यांनी एका कॉलवर सकाळी 6 वाजता कॉल केला. त्यांनी 6:30 वाजता माझ्याजवळ आला. आम्ही 6:30 वाजता भिजत ट्रॅक्टरमध्ये इथं आलो.
तेव्हापासून मग इथंच आहे. हॉटेल अमृतधाराचे मालक प्रमोद जाधव आणि अंजली जाधव यांनी सध्याचं संकट हे खूप मोठं असून अशा कठीण काळात जे जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय असं सांगून या लोकांच्या पाठीशी आम्ही निश्चितच खंबीरपणे उभं राहू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 22 तारखेला सगळेजण असं फोन आला मला की बाबा गावात असं पुराची परिस्थिती निर्माण होणार आहे. बरेचसे मी रीलमध्ये पण बघितलं होतं, अनेक नेत्यांनी आव्हान करत होते. पण मी म्हटलं आता सगळेजण आव्हान तर करतात पण जागा अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे हॉल आहे म्हणून मी सांगितलं की बाबा मी स्वतः एक व्हिडिओ केला, तो माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला किंवा आमच्या मिस्टरांच्या फेसबुकला टाकला की ज्या कोणा गावकऱ्यांना राहण्याची अडचण असेल त्या प्रत्येक जणांनी आपल्या इथं येऊन राहू शकतात हॉलमध्ये म्हणून असं मेसेज केला. आणि त्यानंतर एक एक कुटुंब येण्यास सुरुवात झाली आणि एक 30-40 कुटुंब आपल्या इथं राहत आहेत म्हणजे हॉलमध्ये. नाही राहण्याचा तर विषयच नाही, पण खाण्याचा सुद्धा प्रशासनाचा काहीही विशेष नाही आहे. कारण आमचं कसं होतं हॉटेल डेलीचं आपलं चालू आहे, त्यामध्येच मी तर सांगितलं होतं माझ्याकडनं जे काही होईल घासातला घास म्हणजे ते भले पिठलं भाकरी असो नाही तर माझं जे काय असेल त्यातून मी प्रत्येकाला जे माझ्याकडून होईल, इथं जे लोक राहणार आहेत 100-150 लोक असतील 100 लोक असतील तेवढ्यांसाठी मी माझ्या पद्धतीनं करते आणि त्याच्या पद्धतीनं चालू आहे कार्य. एक शिंगोली आणि तरटगाव या 2 गावचे कुटुंब आहेत, काही वाड्या वस्तीवरचे आहेत, एक 30-40 कुटुंब आहेत इथे. हो सर, जनावरांची खालच्या फ्लोअरला सेवा केलेली आहे कारण आपल्याकडं देवाने दिलं आहे आपल्याला, त्यामुळे तिथं चालू आहे. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या पुण्याने म्हणजे त्यांनी तिथं थांबलेत. खाली म्हशी आहेत, गायी आहेत, अक्षरशः सांगायचं म्हणजे तर 2 पिल्लं पण झालेत एका शेळीला, त्यामुळं ती पण तिथं सोय झालेली आहे त्यांची. हो सध्या तरी स्वखर्चाने चालू आहे सर. आणि खरं म्हणजे आमचं फक्त एकच आहे दावणे युवा म्हणजे याच्यामध्ये सगळ्या मुलांचं सहकार्य आहे. तर इथं पण बरेच जण आणि गावकरी मंडळी पण बरीचशी आहे सहकार्य करणारी. आणि आता ह्या 2 दिवसामध्ये बाहेरून काही लोक येतात की काही मदत पाहिजे असेल तर पाण्याची वगैरे असेल तर, बाकी एवढंच चालू आहे सध्या. नागरिकांसाठी मी एकच सांगेल की जे कोणी सरकार असतील, जे आता सध्याचं सरकार आहे त्यांनी जे पूरग्रस्त लोकांना चांगल्यातली चांगली जास्तीत जास्त प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहणी करून त्यांना जी काही सोय असेल ती सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून द्यावी. सीनेच्या महापुरात सगळं काही वाहून नेलं. अत्यंत कष्टानं उभारलेलं घर, फुलवलेली शेती, लेकरा बाळांसाठी पाहिलेली स्वप्नही एका रात्रीत संपून गेली. अगदी होत्याचं नव्हतं झालं. पाणी उतरल्यानंतर काय भीषण चित्र असेल ही कल्पनाच या सर्व लोकांना हादरवून सोडणारी असून त्याला सामोरं कसं जायचं, त्यातून उभं राहायचं कसं ही चिंता त्यांना सतावत आहे. लहान मुलं ही अजूनही भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. पाण्याची भीती स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आपण घरी कधी जायचं हा प्रश्नही ते विचारत आहेत. सीनामाई जगणं इतकं अवघड करेल हे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. या परिस्थितीला सामोरं जाताना सर्वच जण जणू खचून गेलेत, गलितगात्र झालेत.